Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations. There is a question on the board. Let's see what it is. Competitive exam series question, inverted comma start. Do you grow your own vegetables? Question mark and inverted commas close. I said to her. विद्यार्थी मित्रो, दिलेलं हे जे प्रश्न आहे हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे आणि इन्स्ट्रक्शन बघूया चेंज इंटू इंडायरेक्ट स्पीच. म्हणजे हे प्रश्न दिले डायरेक्ट स्पीच मध्ये आणि त्याला काय करायचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच करायचा. आणि विद्यार्थी मित्र हे प्रश्न कोणता आहे माहिती आहे? येस नो टाइप क्वेश्चन आहे बेटा, वर्बल क्वेश्चन आहे. कारण का हे डू पासून सुरुवात आहे, तर डब्ल्यू शब्द नाहीये. मग त्याचं उत्तर काय होतं बघूया बेटा. आय आस्क्ड हर. इथं सेड टू काय झालं बेटा? आस्क्ड. वेदर हे येस नो टाइप क्वेश्चन असल्यामुळे इथं काय लिहायचं? वेदर किंवा इफ घ्यायचं बेटा. शी ग्रीव हर ओन व्हेजिटेबल्स. इथं यूच शी झालेलं आहे बेटा आणि युवरचं हर झालेलं आहे. ओन व्हेजिटेबल्स असे हे वाक्य बदललेले आहे बेटा. इथं मग आपण बदल कुठं कुठं केलोय बेटा? इथं रूल्स लिहिला, नियम इथं. आणि ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील त्यांनी कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन डायरेक्ट स्पीच आणि इंडायरेक्ट स्पीच हे व्हिडिओ पाहणे, तिथं डिटेल मध्ये आहेत बेटा. तरी इथं थोडक्यात मी दिलं. पहा काय दिलं बेटा. या वाक्यातला सेट टू आस्क्ड होतोय आणि क्वेश्चन्स इन डायरेक्ट स्पीच बिकम्स असर्टिव्स इन इनडायरेक्ट स्पीच बेटा. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये असलेले जे प्रश्न आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये विधानात्मक वाक्य होतात. हे लिहून घ्या बेटा, हे लक्षात ठेवा. आणि तिसरा, इन वर्बल क्वेश्चन्स वेदर ऑब्लिक इफ शुड बी युज्ड एज कंजंक्शन. आणि जे वर्बल क्वेश्चन्स आहेत या वर्बल प्रश्नांमध्ये कंजंक्शन म्हणून वेदर किंवा इफ लिहितात. आणि शेवटचं इथं दिलं बेटा, प्रेझेंट टेन्स इन डायरेक्ट स्पीच बिकम्स पास्ट टेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला प्रेझेंट टेन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट टेन्स होतोय केव्हा? इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन पास्ट टेन्स. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे सेड. हे सेड हे रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स मध्ये बदलतो बेटा. वेल my dear friends, for more knowledge please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.